नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतले प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकाच घरामध्ये 200 मतदारांची नोंद करण्यात आल्याचा आरोप होतोय। त्यामुळे मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दिनेश बंग यांनी या प्रकरणामध्ये गंभीर आरोप केलेत। ज्या घरामध्ये 200 मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे त्या घरामध्ये फक्त 9 सदस्य असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। या ठिकाणी बावनथोडे यांचं घर आहे हा, आणि या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्याकरिता खुद घरातील नागरिक सध्या उपस्थित आहेत। काय सांगाल दादा, किती लोक आपल्या घरात राहतात? 7 जण आणि आणि आई बाबा। या ठिकाणी नगरपरिषद वानाडोंगरीच्या मतदार यादी जाहीर झाली आहे। या ठिकाणी चक्क 200हून अधिक मतदार आपल्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे। त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती होतं का? आम्हाला जस्ट आता 1 तास झाला माहित पडलं की प्रेसवाले घरी आले म्हणून। त्याच्याशिवाय आम्हाला काही माहित नाही। काय या संदर्भात तुम्ही कोणत्या पक्षाला किंवा कुणाला आपल्या घरातील डॉक्युमेंट वगैरे दिलं होतं? नाही। पक्षाचे काही खास पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, आपला या प्रभागात बोगस मतदार आणि एकाच घरात 200हून अधिक मतदारांची माहिती मिळाली आहे। काय यावर काय माहिती? माझं असं म्हणणं, आता तुम्ही जिथे आपण माझी ब्राईट घेता, माझ्या पहिले तुम्ही त्या घरवाल्यांची ब्राईट घेतली। त्या घरवाल्यांनी तुम्हाला सांगितलं का या घरामध्ये आम्ही किती लोक राहतो, त्यांची शहनशाह त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना करून दिली तुम्हाला। आता एका क्रमांकामध्ये जर 200 लोक जर राहत असेल आणि आधीमध्ये आपण पाहिला एवढा मोठा घोळ आहे, आणि या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये ह्या लहान लोकांचे इलेक्शन असतात, त्या लोकांना लढायची फार आवश्यकता असतात। अशा घोळमध्ये जर एवढे जर मतदार राहील ते स्थानिक स्वराज्य निवडणूक अशीच काय लढून फायदा? तुम्हाला यावर कोणावर शंका आहे की कोणी घोळ केला असेल? मला आमच्या बिओलोनी केला, बिओलोला कुणाचा तरी अंडर प्रेशर आहे, त्यामुळे त्याचा घोळ झालेला आहे। सुमित ठाकरे, जी मीडिया, नागपूर।